जालना महानगरपालिकेवरती भाजपची एकहाती सत्ता आली आहे। महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय। तर महायुतीमध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढत होते। या लढतीमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा ओलांडून 41 जागांवरती विजय मिळवलाय। तर विरोधामध्ये लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागा, तर काँग्रेस 9 आणि एमआयएमनं 2 जागांवरती, तर एका जागेवरती अपक्ष उमेदवारानं विजय मिळवलाय। जालन्यामध्ये जामिनावर बाहेर असलेला संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर विजयी झालाय। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटातील हा आरोपी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता। प्रभाग क्रमांक 13D मधून 144 मतांनी पांगारकर विजयी। जालन्यातील प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर यांचा विजय। यावेळी मतदारसंघातील महिलांकडून दर्शना खोतकर यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव। राज्यात इतरत्र भाजपा भगवा महापालिकेवरती फडकवणार असतानाच परभणी महापालिकेत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपचा पराभव केलाय। पहिल्यांदाच परभणी महापालिकेमध्ये थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार आहे। या अगोदर फक्त 2007 ला शिवसेनेचा नगराध्यक्ष होता आणि त्यानंतर कधीही नगर परिषद किंवा महापालिकेमध्ये शिवसेनेला सत्ता मिळवता आली नाही। यंदाच्या महापालिकेमध्ये सर्वाधिक 25 जागा मिळवून ठाकरे सेनेनं भाजपच्या विरोधामध्ये सत्ता मिळवली आहे। परभणीत भाजपच्या केवळ 12 जागा निवडून आल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी। पराभवावरती आत्मचिंतन करू, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य। सर्वच महानगरपालिकांमध्ये देवाभाऊंचा करिश्मा चाललेला आपल्याला दिसतोय। हे यश देवाभाऊंचं, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं आणि निवडणूक प्रमुख बावनकुळे साहेबांचा आहे। 29 पैकी 26 ठिकाणी भाजपा एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे। भाजपाने सत्ता मिळवलेली आहे आणि परभणी महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आम्ही परभणीमध्ये पहिल्यांदा 37 जागा लढल्या, परंतु 12 ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे। ज्या ठिकाणी आम्ही अपयशी ठरलेलो आहे त्याबद्दल आम्ही आत्मचिंतन करू, चुकलो कुठे, कमी कुठे पडलो ह्याच्यावरती आम्ही निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये काम करू। नांदेडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवल्यानंतर शहरामध्ये अशोक चव्हाणांचे ठिकठिकाणी बॅनर, राजकारणाच्या आखाड्यातील वस्ताद मालक अशा आशयाचे बॅनर झळकले। कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 4 मध्ये कणानगर परिसरामध्ये तुफान दगडफेक झाली आहे। दिलीप पवार आणि मयूर पवार या गटामध्ये तुफान दगडफेक पाहायला मिळाली। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये ही दगडफेक झाली। मुंबईत भाजपच्या बाजूने निकाल लागताच भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। ठाकरे ब्रँडचा वाजवलाय बँड, धुरंधर देवेंद्रजी आणि मुंबईचा महापौर हिंदू मराठीच अशा आशयाचे बॅनर लागलेत। जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ जमाव आक्रमक झालेला पाहायला मिळाला। मतमोजणी केंद्राबाहेर संतप्त, त्याबरोबरच आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। रस्त्यावरील दुचाकींची नासधूस करण्याचा प्रयत्न देखील या जमावाकडून करण्यात आला। प्रभाग क्रमांक 10 मध्ये फेर मतमोजणीच्या मागणीसाठी कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जमाव जमलेला होता। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करत जमावावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला, मात्र प्रशासनाकडून मतमोजणी घेण्यात आलीच नाही। त्यामुळे कुलभूषण पाटलांचे समर्थक कार्यकर्ते हे आक्रमक झाले। निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत लोकशाहीची अतिशय थट्टा मांडली। या ठिकाणी आमचे उमेदवार कोणी 60 मतांनी, कोणी 100 मतांनी या फरकाने या ठिकाणी जरी पराभूत दिसत असले तरी मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आमच्या शेवटच्या 3 बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाहीये। त्याच्याने सातत्याने मागणी करतोय। धुळे शहरातील 40गाव रोड चौफुली जवळील भाजप कार्यालयावरती दगडफेक करण्यात आली। प्रभाग क्रमांक 16 मधील पराभूत उमेदवार आकाश शिंदे यांच्या समर्थकांकडून दगडफेक करण्यात आली। यावेळी माजी उपमहापौर आणि नवनिर्वाचित नगरसेविका कल्याणी अंपळकर यांना गंभीर दुखापत झाली।
छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मधून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजय घोषित केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी आक्षेप घेतला। 1 तास मशीन बंद होतं। दरम्यान गडबड झाल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। मुंबईच्या विक्रोळीमधील वॉर्ड क्रमांक 119 मध्ये आम आदमीचे उमेदवार डॉक्टर योगेश भालेराव यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी फटाके फोडून नाराजी व्यक्त केली आहे। कोविड काळामध्ये डॉक्टर योगेश भालेराव यांनी हजारो रुग्णांचे उपचार हे मोफत केलेले होते, तरी देखील नागरिकांनी त्यांना नाकारल्यामुळे त्यांनी फटाके फोडून आपला राग हा व्यक्त केला आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी 21 जानेवारी रोजी मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली। मात्र या आंदोलनावरून आता प्रशासन आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय। या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जालना आणि अंबड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। चंद्रपुरात पक्षाचे 17 AB फॉर्म चोरीला गेले नसते तर चंद्रपूर महानगरपालिकेवरती भाजपचा बहुमताचा झेंडा फडकला असता, असा खळबळजनक दावा करत मुनगंटीवार यांनी पक्षांतर्गत विरोधक आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरती निशाणा साधला। भिवंडी प्रभाग क्रमांक 22 मध्ये अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर यांनी भाजपचे श्याम अग्रवाल यांचा अवघ्या 21 मतांनी पराभव केला। मात्र या निकालावरती अग्रवाल यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अपक्ष उमेदवाराला मदत केल्याचा खळबळजनक आरोप हा अग्रवाल यांनी केला। राज्याच्या महापालिकेच्या निकालानंतर आज पवार काका पुतण्या एकत्र येणार आहेत। बारामतीमध्ये विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल देखील उपस्थित असतील। ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला। 131 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेनं 71 जागी विजय मिळवत बहुमत खेचून आणलं, तर एकनाथ शिंदे जिथे राहतात त्या वॉर्डमध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पराभवाची धूळ ही चाखावी लागली आहे। माजी महापौर अशोक वैती यांचा ठाकरे गटानं पराभव केला। ठाकरे गटाचे शहाजी खुपसे 667 मतांनी विजयी झाले। हा शिंदेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जातोय। काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिला आहे। 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे। आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारलं आहे। ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMRमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे। सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये, त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला। ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होतं। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वाद झालेला होता। त्याबरोबरच याच प्रभागातील विक्रांत वायचळ यांच्या निलंबनावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलं होतं। अशा अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे 4ही उमेदवार हे निवडून आलेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वांचं आव्हान मोडीत काढत 4ही जागा या निवडून आणल्या। होती विक्रांत यांची, त्याच्याबद्दल देखील खूप मोठा घोळ होता। काल देखील प्रचंड राडा झाला होता, त्यामध्ये अगदी मारामारीपर्यंत वेळ आली होती। त्या सीटचं नेमकं काय झालं? कारण की अचानक मागे घेतलं, अचानक पुन्हा जाहीर केलं, नेमकं काय झालं? नाही, मला असं वाटतं की त्यांनी घोळ केला, आम्ही आमच्या वतीने काय घोळच नव्हता। आणि कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे ही आमची भावना होती, तशीच लोकांची पण होती। बाहेरच्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला। तुम्हाला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हा विजय, काय भावना आहेत?
शब्द अपुरे आहेत. ताईंनी ज्या पद्धतीने मला उमेदवारी मिळवणे असेल, जिंकवणं असेल, म्हणजे लोक बाहेरून आयात करून ह्या पक्षातून त्या पक्षातून उचलून त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणणं खूप सोपं असतं. पण एका सामान्य कुटुंबातल्या साध्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी देऊन त्याला विजयी करणं हे खूप मोठं काम आहे. आणि संपूर्ण मेहनत त्यांची आणि आमचे विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे साहेब त्यांची आहे. दोघांच्या चरणी हा विजय माझा अर्पण आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. नवी मुंबई महापालिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये सामना रंगला. पक्षानं दाखवलेला विश्वास गणेश नाईकांनी सार्थ करून दाखवलाय. नवी मुंबईमध्ये 65 जागा जिंकत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला मात्र 43 जागा आल्या. त्यामुळे नवी मुंबईचे राजकीय नायक हे आपणच आहोत हे नाईकांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. दरम्यान आता निवडणुकांच्या तोफा या थंडावलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे कोणाच्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिलेली आहे. लढाई संपली, शत्रुत्व संपलं, परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषय माझा जो रोख आहे मी मगाशी स्पष्ट केलाय. त्या युनिफाईड DCR हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे. परंतु ज्या युनिफाईड DCR हा बिल्डरांच्या दलालामार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे, तो सूज येणारा युनिफाईड DCR आम्हाला नको आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या परवाच पत्र देणार आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये प्रभाग क्रमांक 190 मधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल गंभीर विजयी झाल्यात. अवघ्या 125 मतांनी विजयी झालेले आहेत. आणि यानंतर ठाकरे सेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकरांनी रिकाउंटिंगची मागणी केली आहे. यानंतर दुबार मतमोजणीमध्ये केवळ 21 मतांच्या फरकानं वैशाली पाटणकर या विजयी झाल्या. यानंतर वैशाली पाटणकरांनी निकालावरती शंका उपस्थित केली. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या जाहीर सभेमधून आदित्य ठाकरेंवरती टीका केली होती. आदित्य ठाकरेंवरती टीका करताना आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही, त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. पाचव्या राऊंडपर्यंत मी प्रॉपर लीडवर होते. 6व्या राऊंडला त्यांनी काहीतरी गोंधळ घातलेला आहे. एक तर मशीन चेंज झालेली आहे आणि मग मला त्यांनी सांगितलं की 123 मतांनी तुम्ही मागे आहात. मी त्यांच्याकडे जेव्हा रिकाउंटिंगची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांनी रिकाउंटिंगसुद्धा न देता, मला न जुमानता त्यांनी डिक्लेअर केलं की शीतल देसाई ही उमेदवार विजयी आहे. माझी रिक्वेस्ट त्यांनी न जुमानता त्यांनी केलेलं आहे. त्या माणसामध्ये जर प्रामाणिकपणा आहे, त्या ऑफिसरमध्ये प्रामाणिकपणा आहे, तर त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवून मला सांगायला पाहिजे होतं. जर त्याला माझ्याकडे बघून सुद्धा बोलायची हिंमत नाही, त्याचे हात कापतायत म्हणजे तो विकलेला आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहेत, हे मी तुम्हाला तोंडावर स्पष्टपणे सांगते. आणि मी सॅटिस्फाईड नाही आहे ह्या गोष्टीवर. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यांसह इतर दिग्गज नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय. राष्ट्रवादीचे रुपाली ठोंबरे पाटलांचा 2 प्रभागांमधून पराभव झालाय, तर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा या दोघांचाही पराभव झालाय. त्याबरोबरच मनसेतून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागलंय. वसंत मोरेंसह त्यांचा मुलाचा देखील मोठ्या फरकानं पराभव झालेला आहे. नेते मंडळींसह पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आंदेकर टोळीचा प्रमुख असणाऱ्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरचा देखील पराभव झालाय. मात्र बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली आंदेकरचा विजय झालाय. एकोणतीस महापालिकांच्या निकालावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सपोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानलेत. महाराष्ट्राचे आभार, महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचं नातं हे अधिक दृढ झाल्याचं म्हणत मोदींनी मराठीमधून पोस्ट करत महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन केलंय. कोल्हापुरात भाजपनं सत्ता काबीज केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची महायुती विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. काटेकी टक्करमध्ये महायुती काठावरती उत्तीर्ण झाली आहे. महायुतीतील 45 तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेला 35 जागी यश मिळालंय. दरम्यान विजय खेचून आणल्यानंतर भाजप खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमर महाडिकांचा जोरदार जल्लोष पाहायला मिळाला.
मुंबई पुण्यासह भाजपनं नागपूरचा गड राखलाय. नागपूर महापालिकेत भाजपला अभूतपूर्व असा विजय प्राप्त झालाय. नागपूर महापालिकेतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. यावेळी नितीन गडकरींच्या कुटुंबियांकडून दोन्ही नेत्यांचं औक्षण करत महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर नागपुरात भाजपकडून विजय जल्लोषाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तिथे उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे. 15 वर्ष आपण महानगरपालिकेत होतो. पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या. या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. अमरावतीमध्ये रवी राणांच्या युवा स्वाभिमानला दणदणीत विजय मिळालाय. अमरावती पालिकेमध्ये 16 जागांवरती युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत. त्यानंतर रवी राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला. नवनीत राणा सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी झाल्या होत्या. अमरावतीमध्ये भाजपचाच महापौर होईल, महायुतीला पूर्ण समर्थन देणार असं रवी राणा यांनी म्हटलंय. संपूर्ण जनतेने प्रत्यक्ष जी मला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर मी इथे बनवणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीसोबत आहे. बिलकुल मी शब्द दिला होता, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार. सगळे युवा स्वाभिमान पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांना मुख्यमंत्रीच्या भेटीला घेऊन जाणार. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा सत्कार सन्मान सुद्धा करतात. राष्ट्रवादी गटाची आम्हाला गरज नाही. राष्ट्रवादी गटाला आम्ही अजिबात सोबत घेणार नाही. असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमचा मोठा करिश्मा महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळालाय. राज्यामध्ये अनेक महापालिकांमध्ये एमआयएमची मुसंडी ही पाहायला मिळाली. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झालेत. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 उमेदवार हे विजयी झालेत. तर मालेगावमध्ये 20 नगरसेवकांनी विजयाची गवसणी घातली आहे. मुंबईमध्ये एमआयएमचे आतापर्यंत 8 नगरसेवक विजयी झालेत. समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी ही पाहायला मिळाली. तर एमआयएमचे अमरावतीमध्ये 12, ठाण्यात 5 आणि नागपुरात 6 नगरसेवक विजयी झाले. मुंबईत भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचलंय. मुंबईमध्ये जय श्रीरामवाले महापौर बसण्याची तयारी झालेली असून ठाकरे बंधूंनी आता पाकिस्तानात जावं असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावलाय. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं. मात्र आता देऊन एकत्र आले ना, दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे, बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाहू अकबर म्हणत राहायचं एवढं. तर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना सल्ला दिलाय. जिंकण्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, पण उन्माद वाटेल असं वाटू नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल असा प्रकारे आपण ते करू नये. मला वाटते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे. त्याच्यामुळे कधीकधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते, ती पार्श्वभूमी त्याला आहे. पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये. मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे, याचा आनंद जरूर मनवा, पण त्याचा उन्माद करू नका. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 25 मधील न्यू इंग्लिश स्कूल या मतमोजणी केंद्रावरती हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी पराभवानंतर मतमोजणी केंद्रावरती गोंधळ घातला. मशीनची आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी करणाऱ्या मशीनची आकडेवारी यांच्यामध्ये तफावत असल्याचं म्हणत रुपाली पाटील आक्रमक झाल्या. प्रथम त्यांनी मतमोजणी थांबवली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांशी वाद घातला आणि कोणी ऐकत नाही हे पाहून थेट त्यांनी मतमोजणी केंद्रातील जाळीवरती चढाई करत संताप व्यक्त केला.
यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे. तो एकही नंबर मॅच होत नाही. एक मशीन झाली, 2 झाली, अशी तब्बल 17 मशीन्स आहेत. आपण एक ह्युमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो. निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही. हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. जर तुम्ही मशीन बदलल्या तर काही टेक्निकल आले असतील एरर, तुम्ही तातडीने उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं. तसं न करता परस्पर मशीन बदलल्यात. परस्पर मशीन बदलण्याचा प्रश्न तुम्हाला अधिकार कुणी दिला? जालन्यात निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. यामध्ये 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये विजयी काँग्रेस उमेदवार अन्सारी फरहाना त्यांच्या समर्थकांची मिरवणूक निघाली असता शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही बाजूंनी लाठीकाठ्यांनी मारहाण झाली. यामध्ये 5 ते 6 जण हे जखमी झालेत आणि त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा हा दाखल झाला होता. काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावरती टीका करत गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोगानं निष्पक्ष भूमिका घेतली असती आणि निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाला नसता तर काँग्रेसला नक्कीच अधिक चांगलं यश मिळालं असतं, अशी टीका ही सपकाळांनी केली आहे. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या विजयानंतर मालाड मालवणी परिसरामध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. मुंबईतील रेकॉर्ड ब्रेक विजयाचा भाजपकडून जल्लोष करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.